यानंतर आपण थेट जाऊयात लातूरमध्ये सध्या मुख्यमंत्र्यांची सभा सुरू आहे। बाजीराव कव्हेकर, बबरुवान खंदारे, गोविंद अण्णा केंद्रे, त्र्यंबकजी भिसे, अरविंद पाटील निलंगेकर, दिलीपजी देशमुख, गणेशराव हाके, राहुलजी केंद्रे, शैलेश भाऊ लाहोटी, अमोल निवदे, गुरुनाथ मगे, देवीदास काळे, शैलेश गोजमगुंडे, संजय हलगरकर, स्वातीताई हुंडे, त्याचप्रमाणे शोभाताई अकनगिरे, स्वप्नील वंते, संजय गिर, निखिल गायकवाड, राहुल भुतडा, निर्मलाताई कांबळे, सुरेश जाधव, काकासाहेब चौगुले, रोहित पाटील, गोपाळ वांगे, सचिन सुरवसे, मंचावर उपस्थित आपले सर्व मान्यवर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं। आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला। चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे। आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे। आणि म्हणूनच आजही आपण पाहतो, मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे, या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं। खरं तर बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी
ज्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली, विजयाच्या जवळ पोचल्या होत्या, थोडक्यानी राहिल्या, पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला पूर्णपणे आहे. मला आजही तो दिवस आठवतो, 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं. आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये, या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातनं वेगवेगळ्या योजना आपण केल्या, जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली. खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव, लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे, या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं. ही गोष्ट वेगळी आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं, पण चिंता करण्याचं कारण नाही. पुन्हा सरकार आलं, आता आपण त्याला चालना दिली आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 259 कोटी रुपयाची योजना लातूरकरता आपण मंजूर केली. 22% कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे. धनेगाव धरणापासून हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाईपलाईन असेल, त्यातनं आपण पाणी पुरवठा करणार आहोत. आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तर या सभेकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.